नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन शो मध्ये स्वागत करते. आता आहे मी अभिज्ञा ताई सोबत. तारिणीच्या सेटवरती छान धुमाकूळ सुरे गणपती अप्पाच्या तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये पण सुरू आहे. कशी आहेस पहिलं? खूप मस्त, खूप मस्त. तू कशी आहे? मस्त. आता गणपती बाप्पा दोन्हीकडे आहे, पण तुझं तिकडचं जरा स्ट्रेस जास्त असेल ना. डेकोरेशन, मोदक बनवायचे, जेवण बनवायचं, सगळंच बाकी सगळ्यांना इन्व्हिटेशन देत गेलीयस, पण सगळं सांभाळायला जरा वेळ लागतो. खूप जास्त. मला असं वाटतं की घरी एकतर हे टेन्शन असतं की बाप्पा आपल्या घरी येणार आहे, त्याच्यानंतर पाहुणे पण येणार आहेत त्यांना भेटायला. त्याच्यामुळे जरा असं असतं की सगळं छान होऊ दे, परफेक्ट होऊ दे. पण मी आता ठरवलंय की परफेक्शनचा अट्टहास ठेवायचा नाही. आपल्याकडनं जेवढं जमतं तेवढं आपण करावं. बाप्पा गोड मानतो. येस, खरंय. पण तुझं डेकोरेशनची तयारी झालीये का? की काही ठरवलंयस तुम्हाला हे करायचं ह्यावेळी, असं काही की नॉर्मल आहे? नाही, डेकोरेशनची तशी तयारी झाली आहे. पण ह्या वर्षी तसं काही वेगळं ठरवलेलं नाहीये. पण ह्या वर्षीचा बाप्पा खूप वेगळा आहे. सो कालच मी फोटो बघितला, आता तुम्हाला कळेल उद्या. खूपच सुंदर मूर्ती आहे, म्हणजे अप्रतिम मूर्ती आहे. सो मला आता टेन्शन हे आलंय किंवा मी मनाची तयारी ह्याची करते की मला बाप्पाचं विसर्जन करायचंय. सो त्याची मी ऍक्च्युली तयारी करते. आजचा आउट टाइम ठरलाय की रात्रभर आहे? नाही, आज शिफ्ट आमची संपवून मग मी जाणार बाप्पा आणायला. 9-10 वाजतील मला इकडनं निघायला. मग मी जाणार, बाप्पाला घरी घेऊन येणार आणि उद्या सकाळी 8 वाजता पूजा आहे आणि आम्ही पण तयार आहोत की तिच्या घरी जायचं आणि गणपती बाप्पांना भेटायला म्हणून. आता आपण छान असं तुझं गेलेलं, म्हणजे पास्ट मध्ये तुझे डेकोरेशन केलेले त्याच्यावर येऊया. तुला असं वाटतं का मी खूप प्रयत्न केले होते आणि ते ठरले त्या डेकोरेशन साठी आणि माझे ते बेस्ट होतं आतापर्यंतच? मला असं वाटतं सगळेच उत्तम होते, पण जर तू ग्रँजर वाईज म्हणालीस तर शंकराची जी मूर्ती होती, म्हणजे शंकररूपी बाप्पा जो होता त्याच्यावर खूप वेळ गेला आणि स्वामी रूपींवर खूप वेळ गेला. आणि दिवस म्हणू आपण तर गेल्या वर्षी बालाजी रूपी जो होता त्याच्यात 15 दिवस गेले. बापरे. म्हणजे 1.5 दिवसाचा बाप्पा, 15 दिवसाची तयारी, 1.5 दिवसात तो गेला. आणि आम्हाला पुन्हा रुळावर यायला मला असं वाटतं 5-6 दिवस तर यांनी जात. गणपती बाप्पांचं जेव्हा विसर्जन होतं तेव्हा रेडीयस का तू? प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यात पाणी असतं. आय डोंट नो, मी जेव्हा ऍक्च्युली सांगायचं तर जेव्हा मी ती मूर्ती बघते तेव्हा माझ्या डोळ्यात टचकन पाणी असतं. आणि जेव्हा बाप्पा जात असतो तेव्हा खूप विचित्र वाटतं, कारण अशी खूप इच्छा होते खरं सांगायचं तर की आपण 5 दिवस ठेवूया का. पण ना मला ते पटत नाही की आपल्या घरी बाप्पा आहे आणि आपण बाहेर आहोत. कामानिमित्ताने का होईना, पण बाहेर असणं मला ते नाही पटत. खरंच त्याच्यामुळे तो मी मोह आवरलाय खरं सांगायचं तर. पण मला खूप अशी माझी इच्छा आहे आणि मी एक गोल ठरवलंय की त्या गोल कडे गेल्यावर आम्ही 5 दिवस ठेवणार. पण आत्ता तरी मी तो मोह आवडते खरंच. पण तुला काय वाटतं असं आपण गणपती बाप्पाकडे, माझ्याकडे सुद्धा तुम्हाला उत्तर नाही सापडलं किंवा अटॅचमेंट असेल ती. आता मी समज मार्केटमधून आली आणि गणपती, मोठ्या गणपतींचं आगमन होतं तेव्हा आपण बघतो की तिकडे असं बघितल्यावर असं वाटतं की अरे यार छान तर आहे, पण डोळ्यात पाणी येतं. मला काय वाटतं? नाही, कारण मला जेव्हापासनं देव ही कॉन्सेप्ट कळली आहे ना, तेव्हा मला फक्त एक बाप्पा माहिती होता, तो म्हणजे गणपती बाप्पा. हे सगळे जी त्याची रूप आहेत किंवा बाप्पाची जी वेगवेगळी रूप आहेत ती मला नंतर कळत गेली आयुष्यात. म्हणजे शंकर असो किंवा स्वामी असो किंवा साईबाबा असो, विठ्ठल असो, हे सगळे मला नंतर कळलेले आहेत. जेव्हा मला म्हणजे मी काम करायला लागले तेव्हा काही कुठनं ऐकलं आणि त्याच्यानंतर मला अच्छा हे का, हे ह्याचं रूप असतं का, हे त्याचं रूप असतं का. किंवा कुठे फिरायला गेले तिकडे मला एखादं मंदिर, शंकराचं मंदिर मी बघितलं तेव्हा मला कळलं की अच्छा ही शंकराची पिंड. पण मला माहिती असलेला बाप्पा हा पहिला. सो त्याच्यामुळे माझं अटॅचमेंट बाप्पाशी खूप वेगळं आहे, खूपच वेगळं. आणि मला असं नेहमी सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना की आपण काहीच देव असतात ज्यांच्याशी आपण खूप जास्त कनेक्ट होतो, माहिती नाही का. त्याच्यातला एक बाप्पा आहे.
गणपती बाप्पापासून हो. सुरुवात असेल तुझे, गणपतीपासून असेल. 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून माझ्या आईच्या घरी गणपती बसायचा तेव्हा अख्खी म्हणजे आळी म्हणतात त्याला, अख्खी कम्युनिटी ही एकत्र निघते आणि बाप्पाचं विसर्जन करते. सो मला खूप लहानपणापासून मी ते बघितलंय की कोणासाठी तर बाप्पासाठी सगळे एकत्र येतात, नाचतात, मजा. सो ते पण एक अट्रॅक्शन. भांडणं विसरून एकत्र येणं सुद्धा Exactly. तेव्हाच होतं ते. एक्झॅक्टली. आणि ते जे संस्कार आहेत ना ते फक्त बाप्पामुळेच घडलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एवढी अटॅचमेंट त्याच्याशी असल्यामुळे ऑफकोर्स आपलं एखादी लिपस्टिकही असली तरी ती हरवल्यावर आपल्याला थोडंसं वाईट वाटतंच ना, तो बाप्पा आहे. मग पूर्ण वर्षभराचे वाट बघावी लागते. आता तुला जायचंय, सो सॉरी मी रडवते, पण नाही. आपल्याला पटकन एक रॅपिड फायर खेळूया आणि मग Yes. तू उद्या शूटला जाऊ शकते. सगळ्यांचा आज हाच गोंधळ आहे, घरी लवकर जायचं आणि शूट संपवायचंय. चला, उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊपासून टिकाऊ? टाकाऊपासून टिकाऊ मला खूप आवडतं, पण इट्स ओके. तयार डेकोरेशन वाटलंच होतं आपण येणारच. गाव की शहर? शहर, कारण मी शहरात वाढले. सो शहर. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी. फेवरेट गणपतीचं गाणं? सुख करता दुःख करता. एकच? नाही म्हणजे सगळी सुख करता दुःख करता. आपण कुठलं दुर्गे दुर्गट भारी. गणपतीचं गणपतीचं अशी अच्छा अर्धीने. गाणं गजानना गजानना गजानना. चालेल. थँक्यू सो मच. तुला ऑल द Thank you. बेस्ट. गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच मोदक मिळत राहू दे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद असंच नेहमी राहू दे. थँक्यू सो Thank मच. you. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची आणि बाप्पाची सुद्धा.